तर तुम्हाला वाटते का कुठंतरी पैशाचा अमाप वापर केला जातोय आणि दबाव तंत्र वापरून इथं निवडणूक लढवली जाते नाही, आघाडीकडनं? असं काय बिलकुल नाहीये. हा. का तर या संपूर्ण इचलकरंजी विधानसभेचा म्हणा किंवा हातकणंगले लोकसभेचा म्हणा, सहकाराच्या जाळ्या विणण्यापासून हा. ते रोजगारापासून ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट पर्यंतची सगळी कामं हा. हे आव्हाडी कुटुंबियांनी खूप जोरात केलेले आहेत. बर. मध्यंतरी आळवणकर साहेबांनी पण इथं जोरात केलेले आहेत. हा. आणि बीजेपीचं काम पण बूथ लेवलचं वगैरे चांगलं आहे आणि याला दबाव तंत्राची काही गरजच नाही आहे. का तर हा लोकांच्यातूनच प्रतिसाद आहे. बर. आणि शेवटी काय जे निष्कामी आहेत ते बोलायचं काम करणारच हा. आहेत. पण आव्हाडींनी नेहमीच कामातून सिद्ध केलेलं आहे त्यांनी काय करू शकतात, डेव्हलपमेंट कशा प्रकारे करू शकतात, रोजगार, इंडस्ट्रियल घ्या, टेक्सटाईलचा विषय घ्या, कोणत्याही विषयात घ्यायचं तिथं प्रत्येक वेळी अण्णांनी असू दे, दादांनी असू दे, त्यांच्यानंतर राहुल साहेबांनी असू दे, यांनीच प्रगतीचा मार्ग दाखवलेला आहे आणि यांनीच डेव्हलपमेंट केलेली आहे.